नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लक्ष्मी आशीर्वाद सोसायटी सेक्टर 25 कामोठे या ठिकाणी आपण आलेले आहोत. इथे राहणाऱ्या रुपाली नितीन बोकेफोडे यांना आज आपण भेटणार आहोत आणि आजच्या भागात काय घडणार ते बघणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सगळ्यांना वेध लागलेले आहेत आता पंढरपूरचे. तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करण्यासाठी चला लवकरच निघूया पंढरीच्या दिशेने. आजच्या भागात बोकेफोडे या कुटुंबात जाऊन वहिनी चित्र कशी काढतात ते पाहूया. नमस्कार. नमस्कार. क्या उखाणा? हिमालयात पडले बर्फाचे खडे. हिमालयात. हिमालयात पडले बर्फाचे खडे. तुम्ही ते कामोठेतनं बघितले? फिरायला गेल्यावर हिमालयात पडले बर्फाचे खडे. नितीन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरांच्या पुढे. अरे वा. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझा छोटा. बर. माझी सासूबाई, पप्पा, नमस्कार. मम्मी. नमस्कार. हा माझा पुतण्या, जाऊबाई, नमस्कार. नमस्कार. माझी मोठी बहीण, नमस्कार. सेकंड नंबर बहीण, क्लास नंबर बहीण आणि हे नमस्कार. माझी कंपनी सगळे. नमस्कार आणि भाऊ. सगळे. आणि तो माझा भाऊ. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? वडाळ्याला बिपेटे कॉलनीमध्ये राहत होते. तुम्ही कुठे हो? आम्ही मुलुंडला, विनानगर मध्ये. मुलुंडला. हो. कसं गेलं बालपण तुमचं? चांगलं सुंदर होतं. म्हणजे तिथेच आमचं स्कूलिंग वगैरे जेव्हापासून समजतं तिथेच. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आतापेक्षा बालपण चांगलं होतं? समजा 100 मार्क द्यायचे असतील तर बालपणाला किती मार्क द्याल 100 पैकी? 50-50 ठीक आहेत. मी काय वाटायला नाही सांगितलं. परत 60 आणि 40 द्यायचे असतील तर कुठल्या बालपणाला किती द्याल? खरं अगदी जेन्युइनली. 60 बालपणात. जेन्युइनली सांगतो आता तुम्ही. कसं काय जमलं? म्हणजे लग्न कसं जमलं? ठाण्याला एक विवाह संस्था आहे, तिकडे नाव नोंदवलं होतं. तुम्ही? हा, मी नोंदवलं होतं, त्यांनीही नोंदवलं होतं. मी त्यांचं विचारेन ना, तुम्ही कशाला केलं? त्याच्यानंतर माझ्या बहिणीने, छोट्या बहिणीने इनिशिएटिव्ह घेऊन मला म्हणजे अप्रोच करून मग तिने नंतर पुढे प्रोसिजर तिनेच केली पूर्ण. मी फक्त बघण्याचा प्रोग्राम केला. काय हो, तुम्ही कसं काय नाव शोधलं एवढ्या लिस्ट मधून? म्हणजे ऑनलाईन याचा प्रोफाईल आला होता आम्हाला. माझा थोडा दिवस विचार करून नंतर विचार केला की नाही, व्यवस्थित दिसतंय सगळं, मुलगी दिसायला व्यवस्थित आहे, तर आपण बघूया एकंदरीत जमतंय की. बघायला रीत सर जे आहे ते. मग कुठे बघितलं पहिलं? ह्यांच्या घरी वडाळ्याला. तुम्ही गेले होते? हो, मी फॅमिली आम्ही गेलो होतो. काय झालं हो त्या दिवशी? त्या दिवशी काय नाही, रीतसर कार्यक्रम झाला, ते बघायला आले. कुठला डान्स वगैरे असा? कसला कार्यक्रम रीतसर होता? बघण्याचा कार्यक्रम अच्छा, झाला. बघण्याचा कार्यक्रम. काय असतो हा कार्यक्रम? काय आता मुलं आता सध्या तरी ऍक्च्युअली पहिली पद्धत वेगळीच होती. आता काय आम्ही एकमेकांना प्रश्न विचारले. तुम्ही हा, काय काय विचारलं? काय कुठे जॉबला आहे, कुठे काय यांना विचारलं? एवढंच विचारलं? आणि तुम्ही काय विचारलं त्यांना? मी जास्त काही नाही विचारलं, खरं सांगायचं. तुम्ही गप्प राहिली तेव्हापासून आतापर्यंत 4:30. आणि मग लगेच होकार दिला? नाही, लगेच नाही होकार दिला. काही दिवस विचार केला. त्यांना ऍक्च्युली परत बाहेर पण भेटली. काय सांगता? कुठे? बाहेर आपलं शिवाजी पार्कला. वडाळ्याच्या जवळ शिवाजी पार्कला. शिवाजी पार्कला भेटली. कुठला महिना होता तो साधारण? एक जुलैला आमचं ऍक्च्युली बघणं वगैरे झालं. ऑगस्ट वगैरे असेल. पावसात शिवाजी पार्क. आम्ही भेटून बाहेर आल्यानंतर खूप जोरात पाऊसही आला होता. विजा कडकडल्या होत्या? नशीब विजा नव्हता कडकडल्या. त्यानंतर नंतर म्हणजे आता कडकडतात. ते मला कडकडले असतं तर बरं झालं असतं असं म्हणताय. तेव्हा नाही कडकडले म्हणून आता वहिनी खूप कडकडता वाटतं घरात. कमी आहे मी. काय हो? नाही असं नाही, पण कधीतरी असतं तिला एक थोडा राग येतो. हो? हट्टी स्वभाव का तुमचा? हट्टी नाहीये, पण मला असं वाटतं
व्यवस्थित झालं तर मग मी माझी चिडचिड नसते, पण ते जर व्यवस्थित नाही झालं तर मग माझी चिडचिड सुरू होते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ह्यालाच हट्टीपणा म्हणतात. हट्टी नाही कसं काय, म्हणजे एखादी गोष्ट मनाप्रमाणे होणं. अशी अपेक्षा नाही की मला झालंच पाहिजे असं नाही, पण आता जे नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित कराव्या असं फक्त असतं. पण मला तुम्हाला विचारायचंय की आता 4-4.5 वर्षाचा संसार, काय बदल झाला तुमच्यामध्ये असं वाटतं? खूप बदल झाला. आधी फक्त असं म्हणजे फक्त मित्र आणि हे ते एवढंच होतं, ऑफिस मित्र. आता कसं बाकीच्या घरातल्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येते सगळं, आणि परत मुलगा झाला, त्याच्यानंतर अजून चेंज झाला घरातलं. खूपच तुमचं टप्प्याटप्प्याने है ना. म्हणजे पण चेहरा चांगली केला गोष्ट होता माहितीये त्याने, असं झालं मग मुलगा झाला. हळूहळू टप्प्याटप्प्याने ते 40% आहेत ना, ते आणखी 8 दिवसांनी आलो असतो तर 30%वर आलो असतं, माहितीये का तुम्हाला. म्हणजे काय करून ठेवलं त्यांचं असं तुम्ही. मी काहीच नाही केलेलं. पण कसा स्वभाव कसा आहे मिस्टरांचा? चांगला आहे स्वभाव. आणि वहिनींचा? चांगला. एकदम चांगला. हो एकदम. मुलगा छोटा. हो हो. कोणावर गेलाय यांच्यावर ते कळतंय एकंदर. झोपा बाबा तुझ्यामुळे चेहरा बघ काय झाला होता मगाशी. 40%. भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात काय आता संसार व्यवस्थित करायचा. म्हणजे कसा असतो तो? मला सांगू का, तुम्हाला काही विचारलं ना की तुमचा आवाज एकदम आता संसार करायचा, म्हणजे मला असं काहीच गलबलायला लागतं. तुमचा चेहरा बघितलात का तुम्ही? आता भविष्यात संसार. 17व्या वर्षी काय होईल वैद्य तुमचं? बरं, तुम्हाला मित्रांबरोबर पिकनिकला वगैरे जायला देतात? तुमचा आहे ना, त्या मध्ये सगळे मित्र बंद झालेले दिसत आहेत. काय वहिनी? त्यांचे मित्रच इकडे नाही राहिले, सगळेजण आउट ऑफ इंडिया. कळलं मला. तुम्ही लग्नाच्या अगोदरचीच ती परिस्थिती होती, त्यामुळे मी काय अडवलेलं नाहीये. त्यांना जाऊ दे. पण ते का केलं त्यांनी सांगायला? कारण काय? त्यांना सध्या सुचत नाहीये की काय काय बोलू ते. नाही, सुचत नाही असं नाही, पण त्यांना जर उद्या जायचंय 15 दिवस पावसाळी पिकनिकसाठी मित्रांबरोबर, 15 दिवस ते स्वतःच नाही जाणार. पण गेले समजा तर पाठवाल? बरं झालं सांगितलं. चेहरा असा खुल्ला उद्याच नाही आताच निघतो. बरं वहिनी, या गप्पा अशाच सुरू राहणार. असे आता संपूर्ण कुटुंब हसतंय, आनंदात आहे, तसंच आनंदात राहा. पण या पहिल्या टप्प्यावर एक पहिला खेळ आहे, आणि या खेळामध्ये तुम्हाला 4 वस्तू म्हणजे 4 चिठ्ठ्या ज्या आम्ही घरात लपवल्या आहेत ते घेऊन यायच्या. म्हणजे व्यवस्थित वेळेत घेऊन यावं आणि ती 4ही बक्षिसं मिळवावी ही इच्छा. फक्त जाताना हा खाली आहे हे लक्षात ठेवा. वेळ 1 मिनिटाची. सगळे मदत करू शकतात. पहिलं वाक्य तुमच्यासाठी, मुंह में राम बगल में छुरी. वेळ झपाट्याने पुढे सरकणार. 10 सेकंद झाली. बिंब प्रतिबिंब. 20 सेकंद झाली. एक होती मनीमाऊ. इथे 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 तुम्ही नाही. साईडला. बक्षीस बाद होईल. 40 सेकंद झाली. कच्चा 10, पापड पक्का पापड. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तरी सुद्धा बघा, कारण जरा एक वस्तू वरती होती त्यामुळे आणखी 20 सेकंद देण्यात आली. काय पापड नाही घरात? पापड आहेत, पण ते मी वरतीच ठेवलेले आहेत, आणि ते बोलतात त्यांनी डब्यात ठेवलेत म्हणून. कोणी ठेवले? ते ठेवताना. आम्ही नाही ठेवले. पापड नाही हो, चिठ्ठ्या. चिठ्ठ्या आम्ही पापडात ठेवल्या. पापड तुमच्या डब्यात आहेत, आणि शेवटची अन्नपूर्णा तिथेच होती. डब्यातली जर अन्नपूर्णा आणली असती तर ती पण मिळाली असती. इतर चिठ्ठ्या आणलेल्या असल्यामुळे हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. थँक्यू. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. थँक्यू. आज तुमच्यावर आरोप केलेत त्यांनी, माहितीये तुम्हाला? सांगितले होते काय काय आरोप करा? हा, काही सांगितलेलं नाही, आता जे असतील ते असतील.
मोबाईलवर तुम्ही गेम खेळत असता. मान्य आहे? खूप कमी खेळते मी. जर काही वेळ कुठे जातच नसेल तर मी गेम खेळते. दुसरा आरोप आहे स्वतःपेक्षा मेकअपला जास्त वेळ देता. हे चुकीचं आहे. हा? हे चुकीचं आहे. हा आरोप मान्य आहे? नाही नाही. काय हो तुम्हाला मान्य आहे? नाही. तुम्ही तर शब्दाबाहेरच छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करता. हो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आरोप मान्य आहे? नाही म्हणत. हा. एखाद्यावर रागावलात ना की लवकर बोलत नाही तुम्ही त्याच्याबरोबर. अबोला एका बरोबर धरला तर हो, लगेच मला लवकर बोलता येत नाही. म्हणजे असं वाटतं की समोरच्या माणसाला मी दुखावलेलं असतं, पण मी बोलू कसं हे आम्हाला प्रश्न पडतो म्हणून. स्वतःला. हा, स्वतःला. समोरच्याला वाईट वाटतं ना, तुम्ही लवकर बोलावं अशी इच्छा असते. तुम्हाला खूप समोरच्याला ना सतत मनवावं लागतं. मनवावं नाही बोलणार मी, पण थोडं कन्व्हिन्स करावं लागतं. समजूत काढावी लागते थोडी. त्यालाच मराठीत मनवावं लागतं. वेळेवर घरातल्यांना जेवण देत नाही तुम्ही. असं काही नाहीये, मी वेळेवर देते. हे बघा इथे लिखित आहे, आमच्याकडे पुरावा आहे. वेळेवर मिळत नाही असं मी बोलणार नाही. हा. जेवण बनवायला वेळ तर लागतोच, त्याच्यामुळे ते वेळेवर नसेल मिळत असं मला वाटतं. जेवण बनवायला वेळ लागतो म्हणून वेळेवर मिळत नाही. साधारण दुपारचं म्हणजे आता- जेवण किती वाजता मिळणं तुम्हाला अपेक्षित आहे? दुपारी तर आमचं जेवण होतच कारण आम्ही ऑफिसेसमध्ये असतो. बरोबर. रात्रीच्या जेवणाला आता हे स्वतः लेट येतं त्याच्यानंतरच आमचं म्हणजे जेवण हे होतं. तुम्ही करता घरी येऊन जेवण? नाही म्हणजे लेट येतात मीन्स ते लेट आलं की त्यांनी लेटच जेवतात. अरे मला वाटलं ते लेट येतात म्हणून जेवायला उशीर होतो. म्हणजे ते आले की मध्ये भाजी चिरणार, मग फोडणीला घालणार. नाही, त्यांना आल्या आल्या जेवायला बसायला आवडत नाही, त्याच्यामध्ये थोडा वेळ घेऊन मग नंतर जेवण होतं. अच्छा असं अर्थाने मला धसका बसला. ह्यांनी म्हटलं तुम्हाला तुम्ही अँग्री बर्ड आहात आणि सुंदर चित्र पण काढलंय तो माझा तुमचं. भाऊ असेल मग. नाही तुमचं चित्र पण काढलंय पण मी दाखवणार नाही. हे बघ हे घे घे चित्र घे. वहिनींचं चित्र काढलं. अँग्री बर्ड म्हटलं आणि प्राण्याचं चित्र काढलंय. हे बघा आहे की नाही? हा? शिंग बिंग काढली आहेत तुम्हाला. होय कसले तुम्ही हा? बरं. तुम्ही हसून घ्या अर्धच. 10 मिनिटांनी जाणार आहे मी. आणि मुलाला मारते. माझ्या आईचा असेल. हा? आई आईचा आरोप आहे हा? असू शकतो. काय हो आई? हो असं आहे. आईला धसका कसला आहे माहितीये का? नाही तर आरोपापेक्षा माझ्या मिस्टरांचं असेल हे. आई नाही तर मिस्टर, ह्या दोघांव्यतिरिक्त कोण घेऊ शकत नाही. सतत नवऱ्याशी भांडत असते. हा कोणाचा असेल आरोप? ते बी सासूचा असेल. बिचारी सासू माऊली ग बसली आहे. मुलाची बाजू घेतली म्हणून बोलतो. सासूबाईंनी एकही ना आरोप केला याच्यात. आता भयानक आरोप मी सगळ्यात शेवटी ठेवलेत. तुम्हाला थांबा. छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच ब्लॉक करते. हे काय आहे? मला हे कळलंच पाहिजे. सांगा हो काय आहे? म्हणजे असं तिची काही चिडचिड झाली की मी व्हॉट्सअपवर ब्लॉक, फोन ब्लॉक सगळं म्हणजे. आणि मग ते खूप टाइम जातो त्याला, आठवडा तुम्हाला ब्लॉक करून टाकणार नाही. व्हॉट्सअपवर लगेच ब्लॉक. वहिनी आता सांगा, गप्पांना जेव्हा सुरुवात झाली होती बघा, मी हट्टी नाही असं म्हणाला होता, ह्याला काय म्हणायचं? ते कधी काही ऐकतच नाही. मग मला ते असं माझा राग त्याच्यातून व्यक्त करावा लागता. घरात चिडचिड नको म्हणून मी ह्या मार्फत माझा राग व्यक्त करते. बरं आता चित्र काढायची आहेत. कोण पहिलं आव्हान स्वीकारणार? मीच. तुम्ही या. तुम्ही ओळखायचा सगळ्यांनी. तुमच्या मनातलं कोण ओळखेल पटकन? सिस्टर भाऊ भाऊ हं? सिस्टर भाऊ सिस्टर आणि भाऊ. मिस्टर नाही. हे तर ओळखणार मिस्टर. इंजेक्शन. बेलन कोणी काढलं? बेलन म्हणजे काय हो मराठीत? तुम्हाला घरात इंजेक्शन म्हणून लाटण्याचा वापर होतो. अभिनंदन. हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता पुढचं आव्हान कोण स्वीकारणार? तुम्ही या. हे तर ओळखणारच. तुम्ही नाही बोलायचं आधी, सगळ्यांनी ओळखायचं.
बोलू नका. काय चित्र दिलं खूप बाहेर येत बरं. ह्या ज्या सगळ्या बोलताय त्या कोण आहे तो? सगळ्या मेवण्या सूड उगवता येतं तुमच्यावर. अभिनंदन आहे. 500 रुपयाचं बक्षीस वहिनीला. तिसरं चित्र कोण काढणार? तुम्ही या. मीठ टाका त्या काळ्यामध्ये. छान. सावकाश काढा. थांबा हो. ऑस्ट्रिच होऊ द्या त्यांचं काय ते आधी काढ. हे उत्तर चुकलंय. दुसरं सांगा. बदक असं या मानेचं ते कामोट्यात फिरतात इथे पाहिजे. राजहंस. हा. बघा. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस. तुम्ही हळूहळू एक एक पार्ट वाढवला असताना काही वेळाने हे डायनोसॉर म्हणाले. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. सुनेबद्दल सांगा. चांगले आहे. तिचा स्वभाव चांगला आहे हा. आणि आणि जिद्दी आहे, चिकाटी आहे. अच्छा. एकदम जी जिद्दी गोष्ट आहे. करायची तर ती केल्याशिवाय राहणार राहतच नाही. हो. तुम्हाला वेळेवर सून माझी चौरंगीची आहे. कुठं पण बसवा, कशात पण बसवा. सर्व्हिस करते, सगळं घरातलं करते, सगळं करते. बरं बरं द्या आईकडे द्या. स्वभाव थोडा आहे तिचा हट्टी, पण तेवढीच मायाळू पण आहे ती. आणि जावई जावई माझी खूप चांगली. हो. त्यांच्या आईनी सांगितलेलं की ते थोडे रागिष्ट वगैरे आहेत, पण मला 4 वर्षामध्ये काय असं त्यांनी दाखवून दिलेलं नाहीये. नाही कारण तुम्हीच एवढं त्याच्यापेक्षा पाठवलं घरात. नाही काही काळजी करू नका. जावई एकदम चांगले. खुश आहात ना तुम्ही? हो हो समाधानी आहात? हो हो. मुलींनी कुठला बदल केला पाहिजे हो स्वभावात? थोडी चिडचिड कमी केली पाहिजे. पाहिजे ना. हो. ऐकताय ना? हा. बाबांकडे. आमच्या घरातली सगळ्यात हुशार मुलगी आहे आणि तेवढीच मायाळू पण आहे ती. आणि थोडीशी हट्टी आहे, पण ते आता चालायचंच काय. मुलगी थोड्याशा हट्टी असतातच. जावयाबद्दल काय? जावई मुलासारखे माझे 4ही जावई मुलांसारखेच आहे माझे. स्वतःमध्ये बदल करायचा तर कुठला करणार? आता सगळ्यात तिथं चिडचिडाच्या आल्यात तर म्हटलं थोडी चिडचिड कमी करायची. हो? कसं वाटतं? प्रयत्न करायचा. प्रयत्न नाही. आतापासून प्रयत्न करणार मग काय होणार? पण खरंच चिडचिड यांनी कमी केली तर कसं वाटेल तुम्हाला? चांगलं वाटेल. अजून चांगलं वाटेल. बरं आज त्यांनी एक तुम्हाला शब्द दिलाय तो पूर्ण करायचा. 15 दिवस मित्रांबरोबर तुम्ही बिंदास बाहेर जायचं. हा? हे कमिटमेंट. मी सांगते ते जाणारच नाही स्वतः. ही काय धमकी तुमची? त्यांना स्वतःला नाही आवडत. त्यांना सध्या माझ्यावरच फिरायला जास्त आवडतं मित्रांपेक्षा. एक मिनिट. जर या पावसाळ्यात तुमच्या जुन्या मित्रांनी तुम्हाला फोन करून बोलवलं हा कार्यक्रम बघितल्यानंतर आणि सांगितलं की आपण 4 दिवस लोणावळ्याला जाऊया जरा, तर जाल का हो? आवडेल की नाही? आवडेल. नक्कीच आवडेल. 15 दिवस बोललात म्हणून बोलते. 4 दिवस ठीक. 4 दिवस लोणावळा मग 4 दिवस पुढे. कळलं का? तिथून पुढे असं टप्प्याटप्प्या. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करा? थोडंसं मी असं टाइम सेन्सिटिव्ह नाही आहे. असं पंक्च्युअल व्हायला बघ. आज क्षमा मागायची तर कोणाची? कोणालाही म्हणजे माझ्याकडून असं काही हे झालं असेल, कोणी हर्ट झालं असेल, हर्ट झालं असेल, दुखावलं असेल तर त्यांना क्षमाच. तुम्ही? माझ्या आई वडिलांना आणि माझ्याकडून कोणाचंही मन दुखावलं गेलं असेल तर त्यांना मी सॉरी. तुमच्या सासूबाईंबद्दल काय सांगणार? कशा आहेत? सासू माझ्या खूप साध्या आहेत, खूप चांगल्या आहेत. हो ना. वेळेवर फक्त ते बघा. आत्ता हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा तुम्ही सगळे. जितकं प्रेम आतापर्यंत तुमच्या घरात आहे उद्यापासून त्या प्रेमामध्ये आणखी वाढ होऊ दे. खूप चिडचिड करते, रागावते, सगळं बोललेलं आहात. वहिनी उद्यापासून खूप स्वतःमध्ये बदल नक्की करतील. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.